आषाढ महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक गोड असा पदार्थ बनवला जातो। तो पदार्थ म्हणजे गुळ घालून केलेल्या गव्हाच्या कापण्या। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या ह्या कापण्या आज आपण तयार करत आहे। 1 किलो गव्हाच्या पिठाच्या आपण ह्या कापण्या तयार केलेल्या आहेत। त्या तेवढ्याच मऊ लुसलुशीत आहेत। त्यामुळे ही रेसिपी जी आहे ना ती तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपण सर्व माहिती या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। गुळाच्या कापण्या बनवतोय म्हणून आपण पहिल्यांदा गुळवणी तयार करूया। गुळवणी तयार करण्यासाठी आपण एक पातेलं घेतलं। पातेल्यामध्ये ना आपण इथं 3 वाट्या एवढा गुळ घेतलेला आहे, बारीक करून घेतलेला। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये ना पाणी घालायचं आहे। तर 3 वाटी गुळाला आपण काय केलं, 1.5 वाटी एवढं पाणी घातलेलं आहे। पातेलं आपण गॅसवरती ठेवलं। गॅसवरती ठेवल्यानंतर चमच्याने ना गुळ आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि गॅसची जी फ्लेम आहे ना ती फुल ठेवायची आहे। आपल्याला काय करायचे आहे, गुळवणी तयार करून घ्यायची आहे। आणि गुळ मात्र विरगळेपर्यंत ना आपण चमच्याने ना हा गुळ मिक्स करून घेणार आहे। बघा इथं एक उकळी आल्यानंतर ना मी गॅस बंद करून घेतलेला आहे। गुळवणी आता आपल्याला थंड करूनच घ्यायची आहे, पूर्णपणे थंड होऊ द्यायची आणि नंतरच मग आपल्याला ना ती पिठामध्ये ना मिक्स करून घ्यायची आहे। तोपर्यंत ना आपण इकडं बघा परात घेतली। परातीमध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ घेताना आपण वाटीने ना फुल भरून वाटीने आपण 5 वाटे एवढं गव्हाचं पीठ घेणार आहे। म्हणजे आपण 1 किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये ना बारीक असा रवा घालायचा आहे, अर्धी वाटी। त्याच्यामुळे कापण्या आपल्या कशा खुसखुशीत आणि टम्म अशा फुगल्या जातात, त्याच्यामुळे आपण रवा घातलेला आहे। आता आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे, त्याच्यामुळे कापणी चवीला खूप छान लागते। आता आपल्याला कापण्यांसाठी ना थोडीशी बडीशेप ना बारीक अशी करून घालायची आहे, म्हणजे जाडसर अशी वाटून घ्यायची आहे। जाडसर बडीशेपमुळे काय होतं, कापण्या जे आहेत ना ती चवीला एकदम छान लागतात। आणि कापण्या खाताना ना थोडीशी बडीशेप लागली ना ती आणखी कापणी चवीला लागते। त्याच्यामुळे आपण थोडीशी जाडसर अशी बडीशेप घालून घेतली। चवीनुसार थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे आणि विलायची पावडर आपण घालून घेतलेली आहे। आणि थोडंसं जायफळ घालायचा। गुळाचा कोणताही पदार्थ असू द्या, जायफळ घातलं ना छान वास बसतो जायफळाचा गुळाच्या पदार्थाला। आता इथं बघा आपण तूप घेतलेलं आहे। इथं आपण जवळजवळ ना 100 ग्रॅम एवढं तूप घेतलेलं आहे। तूप आपण गरम करून इथं घेणार आहे। आणि त्याच्यामुळे तूप घातल्यामुळे काय होतं, कापणी ना एकदम खुसखुशीत अशी लागते। जर तुम्हाला तूप नसेल आवडत ना तर तुम्ही ह्या ठिकाणी तेल पण घालू शकता। तेलामुळे पण एकदम कापण्या मऊसूत अशा होतात, त्याच्यामुळे तुम्ही तेल पण घालू शकता। आता आपण पिठामध्ये बघा तूप चांगलं मिक्स करून घेणार आहे। तूप छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या कणाला ना तूप लागलं पाहिजे असं आपण बघा इथं पीठ ना मिक्स करून घेणार आहे। तूप ना पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला गुळवणी घ्यायची आहे। आता इथं आपण जी गुळवणी थंड करण्यासाठी ठेवली होती ना ती थंड झालेली आहे। मग आपण इथं पिठामध्ये गाळणीने ना गाळून घ्यायची, कारण गुळामध्ये कसं बारीक असा खडासुद्धा असतो, त्याच्यामुळे आपल्याला गुळवणी ना घालताना ना गाळूनच घालायची आहे। थोडं थोडं पीठ मळत जायचं आहे, असं थोडं थोडं मळायचं आणि नंतर मग आपल्याला ती राहिलेली पण गुळवणी आहे ना तीही घालून घ्यायची आहे। असं आपण थोडं थोडंच गुळवणी घालत जाणार आहे आणि पीठ मळून घेणार आहे। असंच आपल्याला ना कापण्यांचं ना पीठ मळून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पीठ पण छान असं मळता येतं। आता बघा आपण थोडी राहिली होती ना ती सगळीच आता मी इथं ना गुळवणी घालून घेतलेली आहे। सगळी गुळवणी घालून घ्यायची आणि पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे। आपण इथं बघू शकता एकदम छान असं ना पीठ इथं मळून घेत आहे। मळत असताना आपल्याला पीठ थोडंसं ना कापण्याचं जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळही नाही मळायचं। असं बघा आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे। असं आपल्याला कापण्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे। मळल्यानंतर थोडंसं हाताने चांगलं मळायचं, जेवढं मळल ना तेवढं ना त्याच्यामध्ये चिकटपणा तयार होतो आणि कापण्या एकदम छान होतात। आता आपल्याला त्याच्यावरती एक रुमाल टाकायचा आहे आणि पीठ आपल्याला चांगलं अर्धा तास एवढं भिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे रवा ना छान असा भिजला जातो। अर्धा तासानंतर इथं आपण रुमाल काढलेला आहे। कणिक पण बघा एकदम छान भिजलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे ना तो देखील एकदम छान भिजलेला आहे। त्याच्यामुळे मी थोडीशी कणिक मळून घेतली, त्याच्यामधलाच इथं आपण एक गोळा घेतलेला आहे। बाकीची जी कणिक आहे ना
ती आपल्याला झाकून ठेवायची आहे, कारण आपण गुळ घातलेला असतो ना कणकेमध्ये, त्याच्यामुळे कणिक लगेच कडक होते, त्याच्यामुळे आपल्याला ती कणिक झाकून ठेवायची आहे। आणि आपण जो गोळा काढलेला आहे ना तो चांगला मळून घेतला आणि त्याची बघा आपण इथं अशी गोल अशी लाटी बनवून घेतली, ती आता आपण लाटून घेणार आहे। पहिल्यांदा अशी गोल लाटी बनवून घ्यायची। आता इकडं आपण ना पोळपाट घेतलेला आहे, पोळपाटावरती ना आता आपण ही लाटी ठेवणार आहे आणि लाटीला काय करायचं, तेल लावून लाटायचं। त्याच्यामुळे बघा मी इकडं दोन्ही साईडनी ना लाटीला तेल लावून घेतलं, असं हाताने छान असं तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्याला ही लाटी लाटायची आहे। त्याच्यामुळे काय होतं, लाटी छान अशी लाटता येते। तेलामुळे काय होतं, लाटीना खाली पोळपाटाला चिटकत नाही ना, त्याच्यामुळे बघा इथं आपण लाटी लाटून घेतली आणि नंतर मग आता आपल्याला त्याच्यावरती ना कसकस घालून घ्यायची आहे। कसकशीमुळे कशा कापण्यात चवीला एकदम छान लागतात ना, त्याच्यामुळे बघा मी इथं थोडीशी ना कसकस पसरवून घेतली। कसकस पसरवल्यानंतर आपल्याला ना ती कसकस बेलण्याच्या साह्याने ना पूर्ण लाटीला ना चिटकावून घ्यायची आहे। असं पहिल्यांदा ना बेलनं त्याच्यावरनं फिरवून घ्यायचं आणि नंतर बघा इथं आपण दुसऱ्या साईडनी पण कसकस लावून घेतलेली आहे। आता आपल्याला ना कसकस लावल्यानंतर दुसऱ्या साईडनी पण असं बेलण्याने लाटून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे जी कसकस आपण लावलेली असते ना ती लाटीला चिटकून राहते, त्याच्यामुळे आपण इथं बघा कसकस लावून घेतली आणि नंतर मग आपल्याला जेवढी लाटी लाटायची आहे ना पातळ जाड, तेवढी लाटी इथं आपण लाटून घेतलेली। लाटी ना मी थोडीशी बघा पातळच लाटलेली आहे, म्हणजे मला थोड्याशा पातळ कापण्या करायच्या होत्या ना, त्याच्यामुळे मी थोडीशी पातळ लाटलेली आहे। तुम्हाला जर थोड्याशा ना जाड ठेवायच्या असेल ना तर लाटी थोडीशी आपल्याला जाड लाटून घ्यायची आहे। आणि नंतर बघा त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या मी पिझ्झा कटरने ना कट करून घेतलेल्या आहेत आणि एक चौकोनी असा आकार आपण इथं तयार करून घेतलेला आहे। आता आपण उभ्या लाईनमध्ये कट करून घेतल्या आणि नंतर बघा इथं आपण डायमंड शेपमध्ये ह्या कापण्या कट करून घेत आहे। जर तुम्हाला चौकोनी आकारामध्ये जर कापणी कट करून घ्यायची असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये पण ही कापणी कट करून घेऊ शकता। आपण इथं डायमंड शेपमध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि आता बघू शकता ज्या कापण्या आहेत ना त्या आपण इथं ताटामध्ये काढून घेणार आहे आणि एकदम छान अशा आपल्या ह्या कापण्या तयार झालेल्या आहेत। आपण आता काय करणार आहे, 2 लाट्या लाटून घेणार आहे, त्याच्या कापण्या कट करून घेणार आहे आणि नंतर लगेच तळायला घेणार आहे आणि नंतर मग बाकीच्या ना राहिलेल्या कापण्या तशाच पद्धतीने आपण तयार करून घेणार आहे। आता इथं बघा मी दुसरी पण लाटी ना लाटायला घेतलेली आहे आणि त्याला पण दोन्ही साईडनी ना मी इथं कसकस लावून घेतली। कसकस लावल्यानंतर आपण मोठी अशी लाटी लाटून घेतली, तिच्या कडा ना कट करून घेतल्या आणि बघा त्याचा एक चौकोनी आकार तयार करून घेतला आणि ह्या आपण कापण्या आपण डायमंड शेपमध्येच कट करून घेतलेल्या आहेत। सर्व कापण्या ज्या आहेत ना त्या आपण डायमंड शेपमध्येच कट करून घेणार आहे। कट केलेल्या सगळ्या कापण्यांना आपण इथं ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। आता आपण ना ह्या कापण्या तळून घेऊया। त्यासाठी आपण इकडं बघा कढई ठेवली, कढईमध्ये आपण तेल ओतून घेतलं, तेल आपण ना चांगलं गरम करून घेतलेलं आहे। पहिल्यांदा ना आपल्याला तेल जे आहे ना ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये इथं आपण कापण्यांना सोडून घेणार आहे। कापण्या सोडल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ना मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ना ह्या छान अशा ना कापण्या तळून घ्यायच्या आहेत। पहिल्यांदा ना आपल्याला कापण्या तळत असताना ना कापण्याला ना 1 मिनिटभर ना झाऱ्या नाही लावायचा आणि नंतर झाऱ्याने ह्या कापण्यात आपण तेलामध्ये ना पलटून घेणार आहे आणि कापण्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। चांगल्या अशा पलटून झाऱ्याने घ्यायच्या। ज्या साईडने आपल्याला थोडीशी कच्ची वाटते ना कापणी त्या साईडने लगेच आपल्याला झाऱ्याने ना ती कापणी पलटवायची आहे तेलामध्ये आणि छान अशी तळून घ्यायची आहे। म्हणजे जेवढी चांगली आपण कापणी तळून घेतो ना तेवढी कापणी जास्त दिवस पण टिकल्या जाते आणि छान पण लागतात कापण्या खायला पण। त्याच्यामुळे आपण इथं बघा कापण्या ज्या आहेत ना ते एकदम तेलामध्ये एकसारखा असा कलर येईपर्यंत तळून घेणार आहे। कापण्यांना ना कलर पण बघा एकसारखा असा येऊ द्यायचा, म्हणजे सगळ्या कापण्यांना आपल्या एकसारख्या अशा तळलेल्या आहेत। असा एकसारखा कलर आल्यानंतरच मग आपल्याला ना ह्या कापण्यांना तेलामधून आता आपण ना झाऱ्यामध्ये काढून घेणार आहे। इथं बघू शकता आपण झाऱ्या घेतलेला आहे आणि त्या झाऱ्यामध्ये आपण ह्या कापण्या काढून घेतलेल्या आहे। म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ना ते नितळून बघा जातं, त्याच्यामुळे आपण झाऱ्यामध्ये तर काढून घ्यायच्या किंवा चाळणी असते ना त्या चाळणीमध्ये तर कापण्या काढून घ्यायच्या, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कापण्यांना राहत नाही। आता इथं बघा आपण दुसऱ्यांदा पण ना कापण्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत आणि कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपण काय केलेलं आहे,
तेल जे आहे ना ते पहिलं आपण कडकडीत असं गरम करून घेतलं होतं आणि नंतर मग त्याच्यामध्ये कापण्या सोडल्यानंतर मात्र आपण गॅसची फ्लेम जी आहे ना ती मिडियम केलेली आहे। म्हणजे मिडियम फ्लेमवरती ना कापण्या एकदम छान अशा तळल्या जातात, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या तरच त्या खायला छान लागतात। त्याच्यामुळे आपण इथे मिडियम फ्लेमवरती ह्या देखील कापण्या छान अशा तळून घेतलेल्या आहेत। ह्या पण कापण्यांना बघू शकता एकदम छान असा कलर आलेला आहे आणि नंतरच मग मी काय केलेलं आहे, छान कलर आल्यानंतरच ह्या कापण्यासुद्धा बघा आपण इथं झाऱ्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। अशाच पद्धतीने ना आपण ह्या सर्व कापण्यांना तयार करून घेतलेल्या आहेत। एकदम ना छान अशा ह्या आपल्या कापण्यांना तयार झालेल्या आहेत आणि चवीला तर एकच नंबर झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।